विधानसभेत आज 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. याशिवाय प्रश्नोत्तरं, लक्षवेधी आणि विरोधी पक्षांनी विविध विषयावर नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चा हे आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. सकाळी 11 वाजता सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. राज्यातला दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रति हेक्टरी किती दर असेल, असा सवाल करत पहिल्याच प्रश्नात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात अवकाळी, गारपीट, दुष्काळात शासन निर्णयाप्रमाणे किमान 2 महिन्यात शेतकऱ्यांना योग्य मदत न मिळणं, चारा टंचाई, पाणी टंचाई इत्यादी मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सोयाबीनला 2013चे दर यावर्षी मिळाले. खतांचे, बियाण्यांचे दर वाढले आहेत. यामुळे राज्यातले शेतकरी त्रस्त आहेत. 88,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना किती दिवसात नुकसान भरपाई देणार, तो कालावधी किती असेल आणि प्रति हेक्टरी किती मदत देणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या सदस्यांनी देखील शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याची टीका केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना कोणत्या निकषांच्या आधारे मदत केली जात आहे याची माहितीच मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना नसल्याचं सांगितलं. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी सदस्यांची शाब्दिक चकमक झाली. राज्यात रेती विक्रीसाठी सरकारनं नव्यानं लागू केलेलं धोरण लागू करताना त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकली नसल्याची कबुली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यावेळी हा विषय प्रतिष्ठेचा न करता सदस्यांनी आपापल्या सूचना सरकारला कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, राजेश टोपे इत्यादी अनेक सदस्यांनी यावेळी विखे पाटील यांच्या धोरणावर टीका केली. मात्र याबाबत वाळू धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी विधी आणि महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नव्यानं हे धोरण लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलं. राज्यातली महानंद डेअरी तोट्यात गेल्यानं 5 वर्षांच्या करारानं ती राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाकडे चालवण्यासाठी हस्तांतरित केल्याचं विखे पाटील म्हणाले. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सदस्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ते म्हणाले की महानंद हा ब्रँड बदलणार नाही. 5 वर्षांनी हे महामंडळ नफ्यात येण्यासाठी नियोजन केलं असून पुन्हा ते राज्य सरकारच्या ताब्यात येईल. प्रश्नोत्तराच्या तासानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्राचा सन 2021-22चा अहवाल मंत्री अतुल सावे यांनी पटलावर मांडला. त्यानंतर लक्षवेधी पुकारण्यात आल्या. त्यात पुण्यात मद्यप्राशन करून वाहन चालवण्याबाबतच्या पोर्शे कार प्रकरणी सुनील प्रभू आणि अनेक सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या घटनाक्रमासह शासनानं गांभीर्यानं दखल घेतल्याचं सांगितलं. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पुण्यात 450 ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून 5 लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जातो. नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत पब सुरू आहेत. विनापरवाना 27 पब चालत असतील तर पोलीस आयुक्त काय करत होते, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. यावर विरोधी पक्षनेत्यांनी दिलेली माहिती सत्य समजून त्यावर चौकशी करून कारवाई करू, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. पुणे कार अपघात प्रकरणी वडेट्टीवार म्हणाले की अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली, पोलिसांच्या हे का लक्षात आलं नाही. आरोपीला जामीन मिळाला. पोलीस निरीक्षकावर कारवाई केली गेली. यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. यामागे राजकीय कारण असून तेही तपासलं गेलं पाहिजे. 2 निष्पापांचा जीव जातो. तरुण विनापरवाना गाडी चालवतो. रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हिंमत केली जाते. ससून रुग्णालयातून ड्रग विकलं जातं. याला कुणाचा आशीर्वाद आहे याची गृहमंत्र्यांनी माहिती घ्यावी, असं ते म्हणाले. त्यानंतर दुपारी 2 वाजता राज्याचा सन 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला,
मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना तसंच न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणाऱ्या घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात केल्या. मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामधल्या रिक्त जागांवरच्या मर्यादेसाठी बृहत आराखडा तयार करत असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन. आणि मुंबई गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक ही आजच्या विधान परिषदेतल्या कामकाजाची वैशिष्ट्य म्हणता येतील. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातल्या शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींना व्यावसायिक उत्तरदायित्व निधी अर्थात CSRच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात उत्तम जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य विलास पोतनीस यांनी कलिना संकुलातल्या मुलींच्या वसतिगृहातल्या मुलींना विषबाधा झाल्याचा आणि वसतिगृहाची दुरवस्था हा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. वसतिगृहातल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी समितीची स्थापना केली जाईल. या समितीत विधान परिषदेतल्या 2 सदस्यांसह विद्यापीठातल्या 3 आणि वसतिगृहातल्या 1 मुलीचा समावेश करण्यात येईल. ही समिती संपूर्ण आढावा घेऊन आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल, असंही मंत्री पाटील यांनी सांगितलं. दूषित पाणी आणि अन्नामुळे विषबाधा झाल्याची बाब कुणीही नाकारणार नाही. मात्र त्या दिवशी झालेला त्रास हा मुंबईच्या बाहेरून नव्यानं आलेल्या मुलींना हवामानातल्या बदलांमुळे झाला, असं ते म्हणाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याला विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी विरोध केला. वसतिगृहाला महानगरपालिकेचं पाणी मिळत नसल्याचं सांगतानाच टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. या परिसरात वाढलेल्या झाडीझुडपांमुळे सापांचा धोका वाढल्याचा मुद्दा ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावर शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीनं सर्व वसतिगृहांमध्ये वॉटर प्युरिफायर म्हणजेच पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येत असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर विद्यापीठ परिसरात सुमारे 5,000 मुलींच्या राहण्याची व्यवस्था योग्य मानकांनुसार करणार का, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला. त्यावर CSR निधी आणि सरकारनं शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या निधीतून सध्याच्या आणि भविष्यातल्या समस्या सोडवता येतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. या प्रकरणात स्वतः लक्ष घालून परिस्थितीचा आढावा घेतल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. आपल्या तक्रारी मांडण्यासाठी विद्यार्थिनींसाठी संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपसभापतींनी केली. या प्रकरणात स्वतः लक्ष घालून परिस्थितीचा आढावा घेतल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. आपल्या तक्रारी मांडण्यासाठी विद्यार्थिनींसाठी संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपसभापतींनी केली. कलिना इथल्या मुलींच्या वसतिगृहातली परिस्थिती सदनात मांडतानाच सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच या प्रकरणी समितीचा अहवाल येईपर्यंत तात्पुरता स्थिती अहवाल अधिवेशन कालावधीत मांडण्याची सूचना त्यांनी केली. यावर या ठिकाणी भेट देऊन त्याबाबतचा अहवाल सादर करू, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्यातल्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांसाठी बृहत आराखडा निर्माण करण्याचं काम सुरू असून या महाविद्यालयांमधल्या जागांच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या दृष्टीनं हा आराखडा सर्व औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांना सक्तीचा करण्यात येईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला. या प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातल्या औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाअभावी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय नवीन औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना परवानगी देऊ नये, ही राज्य सरकारची विनंती फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया या शिखर संस्थेनं मान्य केल्याचं पाटील यांनी सांगितलं. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांप्रमाणेच विविध महाविद्यालयांमध्येही इतर अभ्यासक्रमांसाठीच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरत असल्याचा मुद्दा सत्यजित तांबे यांनी मांडला.
जे समूह रुग्णालयाच्या इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामातल्या गैरव्यवहाराच्या तक्रारींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल पुढच्या महिन्यात येणार आहे. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं. शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न मांडला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम 10 पॅकेजेसमध्ये सुरू आहे. यातल्या अडचणी दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. या महामार्गाचं पनवेल ते इंदापूर या विभागातलं 72% काम पूर्ण झालं असून भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलांचं काम प्रगतीपथावर आहे. इंदापूर ते झाराप या विभागाचंही 85% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या डिसेंबरपर्यंत जलद गतीनं पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. या महामार्गाच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी धोरणात्मक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. यामुळे सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात मांडला. महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वारीतल्या मुख्य मालख्यातल्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपयांचा निधी. या तरतुदींसोबतच पंढरपूर वारीच्या जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. याशिवाय वयवर्ष 21 ते 60 या वयोगटातल्या पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. तर पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, लघुउद्योजक महिलांना 15 लाख रुपये कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, फार्मसी, मेडिकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. राज्यातल्या 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा मंत्री केसरकर यांनी अर्थसंकल्पातून केली. याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची घोषणाही करण्यात आली. तसंच राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूदही अर्थसंकल्पात केली आहे. महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा हा अतिरिक्त अर्थसंकल्प असल्याचं मंत्री केसरकरांनी सांगितलं. अर्थसंकल्प सभागृहात मांडल्यानंतर आजच्या दिवसभराचं कामकाज संपलं.